गण्या भाऊ, मला 200 रुपये उधारी दे का? हं? एक मिनिट बाबू. हॅलो पप्पाजी, तुम्ही काय ना आपल्या घरी पैशाचा झाड लावलाय म्हणते? नाही, ते माझा मित्र नाही का मला राव राव पैसे मागते. तर मग मला असं वाटलं का तुम्ही त्याला सांगला की नसाल का आपल्या घरी पैशाचा झाड लावलाय म्हणून. अबे गण्या भाऊ, पैसे नसतील तर नको देऊ नका, पण असा इज्जतीची धन खाल करतेस. बरोबर आहे ना साल्या. त्या दिवशी तारावर माझी चड्डी वाळू टाकली होती, तर तू तिले फडका म्हणून आपली गाडी पुसला होतास. आणि आता मला चड्डी घेवायला पैसे नसेल तर मग मी तेच फडकेवाली चड्डी लावून फिरत आहो, आणि तू साला याची मला पैसे मागून राहिलास. अबे पण पैसे नाही तर नको देऊ ना, पण असा इचक बाचक काल म्हणतेस मला. अबे साला तुला पैसे देता आलास का? पण साला तुला माझ्या अगोदरचे 350 रुपये वापस केला होतास का बे? मार उद्या देतो म्हणून साला 3 वर्ष झाले. ते जुने पैसे होत गण्या भाऊ, जाऊ दे ना. बरं तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना, तर 200च्या जागी मला 100 रुपये दे. मग ते वापस कधी करशील? धान पिकल्यावर. साला आंबटणाऱ्या, तुमच्या घरी शेती तरी आहे का बे? धान पिकल्यावर पैसे देतो म्हणतेस तर? त्याला येटून गुबीला लाट मारीन, सीधा नरकात जाऊन मरशील. बापरे, तुझ्या लाती